हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण गाजराचे चॉकलेट्स बॉल बनवणार आहोत. जर तुम्हाला कुकिंग आवडत असेल आणि तुम्हाला तुमच्या स्पेशल माणसाला अजून स्पेशल फील करून द्यायचं असेल तर ही खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. मी पावशेर गाजर घेतले आहेत आणि ते धुवून त्याचं थोडेसे साल काढून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला कट करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत. मी बारीक केलेलं गाजर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याचा आपल्याला हलवा बनवायचा आहे. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे बारीक केलेलं गाजर आणि आपल्याला हे कंटिन्यू थोडा वेळ हलवत राहायचं आहे. कढईवरती झाकण ठेवून आपल्याला गाजर शिजायला ठेवायचं आहे आणि ते 5 मिनिट शिजून घ्यायचं आहे आणि खाली लागू नये म्हणून मध्ये आधी चेक करत राहायचं आहे. आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा आहे आणि मी त्याच्यासाठी आज कंडेन्स मिल्क यूज करणार आहे. जर कंडेन्स मिल्क अवेलेबल नसेल तर तुम्ही दूधही वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. मी कंडेन्स मिल्क वापरणार आहे आणि ते गोड असतं त्यामुळे मी 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे कारण माझ्याकडे ती ऑलरेडी बारीक केली होती आणि त्याच्यामध्ये इलायची पूड देखील आहे. जर तुम्ही दूध वापरत असाल तर तुम्ही 2 वाट्या दूध टाका, 1 वाटी साखर टाका आणि त्याच्यामध्ये इलायची पूड देखील टाका. मी 1/3 कप कंडेन्स मिल्क टाकलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि अजून 5 मिनिटासाठी हा हलवा शिजवून द्यायचा आहे. गाजराच्या हलव्याचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत आणि त्या बाइंडिंगसाठी आपल्याला बिस्किट यूज करायचं आहे. मी ओट्सचं न्यूट्री चॉईसचं बिस्किट यूज करणार आहे. तुम्हाला आवडेल ते बिस्किट घेऊ शकता, कुठलंही मिल्क बिस्किट घेऊ शकता. तर मी 4 बिस्किट घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. गाजराचा हलवा शिजून झाला आहे आणि थोडासा खालीही लागलेला आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हा थोडा थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जी बिस्किटांची पावडर केलेली आहे ती टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता हे मिश्रण कम्प्लिटली थंड झालेलं आहे. आपण त्याचे आता लाडू बनवून घेऊयात. माझे सगळे लाडू बनवून झालेले आहेत आणि आपल्याला हे लाडू व्हाईट चॉकलेटने कोट करायचे आहेत. आता जोपर्यंत व्हाईट चॉकलेट वितळवत आहे तोपर्यंत आपण हे लाडू फ्रीजमध्ये ठेवूयात. चॉकलेट कम्प्लिटली वितळली आहे. आता एक लाडू चमच्यावरती घेऊन त्याच्यावरती आपल्याला व्हाईट चॉकलेट टाकायची आहे. मी एका ट्रेवरती हा बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती चॉकलेटने कोट केलेले लाडू ठेवणार आहे.
आता या लाडूवरती आपण चॉकलेट स्प्रिंकल्सनी थोडंसं डेकोरेशन करून घेऊयात। मी स्प्रिंकल्स टाकत आहे। जर तुमच्याकडं हे अवेलेबल नसतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक चिरून ते ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता। बघू शकता आपले लाडू खूप सुंदर झालेले आहेत। आता मी हे ट्रे असाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्ध्या ते पाऊण तासासाठी। आपले लाडू रेडी आहेत सर्व करण्यासाठी आणि तुमच्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी। सो तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।